नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे हिंगणे, तालुका खटाव, जिल्हा सातारा। आई जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान येत्या 14 मेला मौजे हिंगणे, तालुका खटाव, जिल्हा सातारा एक आदत एक बैल मैदान संपन्न होते। त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय। आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ हिंगणेकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेणार आहोत कसं नियोजन आहे आदत बैल मैदानचं। गेल्या वर्षी रितसर पारदर्शक मैदान संपन्न झालं। फाटीचं म्हणाल तर फाटीचा व्हिडिओ आता आपण पाहणारच आहात। कुठलीही अडचण नाही। आता जवळजवळ 15 ते 16 फूट फाटे, रान थोडं हुराडीच आहे, कसल्या प्रकारे अडचण नाही। पुढच्या बाजूला किती गाडी लांब गेली तरी कसली अडचण नाही थांबायला। आजूबाजूला सुद्धा काय तसं धोकादायक दिसत नाही। तरी सगळं आहेत यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ हिंगणे यांच्याकडून जाणून घेऊ आपण। या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, या ठिकाणी आपल्यासोबत यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ हिंगणेकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 14 मे आदत बैल मैदानचं। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, जानुबाई यात्रेचं मैदान आहे, दुसरं पर्व आहे, दुसरं वर्ष आहे, कसं नियोजन आहे यावर्षी? श्री जानुबाई देवी यात्रेनिमित्त आपण यावर्षी एक आदत एक बैल दुसरं मैदान भरवत आहे। गेल्या वर्षी आपण मैदानाला सुरुवात केलेली पर्व पहिलं होतं गेल्या वर्षी। यावर्षी पर्व दुसरा आहे। प्रथम बक्षीस 1,01,11 रुपये आहे। द्वितीय बक्षीस 71,111 रुपये आहे। तृतीय बक्षीस 51,111 रुपये आहे। चतुर्थ बक्षीस 41,111 रुपये आहे। पाचवं बक्षीस 31,111 रुपये आहे। सहावं बक्षीस 21,111 रुपये आहे आणि सातवं बक्षीस 11,111 रुपये आहे। सर्व विजेत्या गाड्यांना 2 ढाली दिल्या जाणार आहेत। तसेच मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या सर्व नियम व अटी पाळून मैदान पारदर्शक पद्धतीने होणार आहे। मैदान अतिशय सुंदर आहे। गेल्या वर्षी अतिशय सुंदर असं मैदान झालेलं आहे। तरी सर्व बैलगाडी शौकीनांनी श्री जानुबाई देवी यात्रेनिमित्त भरवण्यात येणाऱ्या दिनांक 14/5/2025 बुधवार या दिवशी होणाऱ्या मैदानाला हजेरी लावावी अशी समस्त ग्रामस्थ हिंगणे बैलगाडी संघटना हिंगणे यांच्या वतीने मी सर्व बैलगाडी शौकीनांना आवाहन करत आहे। नक्कीच मित्रांनो, विचारण्यासारखं काय ठेवलंच नाही। थोडक्यात त्यांनी सगळं सांगितलं। गेल्या वर्षी रितसर पारदर्शक मैदान झालं, बक्षाची रूपरेषा सांगितली, नियम आपले अखिल भारतीय बैलगाडी संघटना नियमानुसार आहे। फाटीचं म्हणाल तर फाटी एक नंबर आदतला पळायला। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, फाटीचा पल्ला किती आपल्या फाटीचा पल्ला 850 फूट आहे। 850 फूट। हो। बरं, आतातलं अंतर किती फूट असेल? 13 फूट आहे। 13 फूट। 13 फूट आहे। 13 फूट नाही जास्त अंतर आहे, तर तुम्ही 13 फूट म्हणताय, पण मला जास्त वाटतंय 14 ते 15 फूट मित्रांनो सहज अंतर आहे आतात फाटीचं। आणि फाटी 850 फूट आहे।
बरं आजूबाजूला काय विहीर खड्डा खुड्डा अजिबात म्हणजे त्रास होण्यासारखं काहीच म्हणजे नाही. आणि धोकादायक असं काय? धोकादायक नाही. दोन्ही बाजूला बॅरिकेडची सुविधा आहे. आणि महत्वाचा विषय इथं वशिल्याचा किंवा म्हणजे कोणाचा ही नाही, ओळख वशिला काय नाही? काही चालणार नाही तसलं. म्हणजे काय असेल ते नियमानुसार होईल. बर मैदानामध्ये पाण्याची सोय वगैरे? पाण्याची सुविधा टँकर ठेवलेला आहे. परत आपलं ऍक्वाची सुविधा आहे पाण्याच्या पिण्याची. बर सगळी सोय केलेली आहे. मग गाडी कमी जास्त आली बक्षीस आपली रितसर दिली जाणार का सगळी? रितसर काय असेल ते नियमानुसार होणार. किंवा पंच वगैरे जे काय नियम देत म्हणजे निकाल देतील त्यानुसारच होणार सगळं. नक्कीच मैदान नियमानुसार आहे, ओळख वशील नाही. हा गाडी कमी जास्त आली तर आपलं नावासाठीच मैदान आहे, नावासाठी यात्रेचं मैदान आहे. बक्षिसात आणि काही बदल होणार. जानूबाईचं जागृत देवस्थान आहे हिंगण्याचं. मित्रांनो मंदिराचं आता सांगायचं म्हणाल तर मी व्हिडिओच्या पहिल्यांदाच मंदिर दाखवलं तुम्हाला. जागृत देवस्थान आहे हिंगण्याचे जानूबाईचं. त्याच यात्रेनिमित्त जानूबाई देवीच्या यात्रेनिमित्त मैदान आहे. गेल्या वर्षी रितसर आणि पारदर्शक मैदान संपन्न झालं. या वर्षी त्याच तोडीच तोड मैदान या वर्षीच होत आहे. बक्षीस रूपरेषा चांगले, नियमानुसार मैदान आहे, ओळख वशिला नाही, पावना रावळा नाही, काय नाही. बैलगाडी मालकांना काय सांगाल? ऑनलाईन नोंदणी सुरू झाली का आपली? हो, उद्यापासून 11 तारखेपासून ऑनलाईन नोंद सुरू आहे. मित्रांनो उद्या दिनांक 11 मे 2025 पासून 13 मे 2025 म्हणजे 11, 12 आणि 13 मे 3 दिवस ऑनलाईन नोंदणी आहे. जे बैलगाडी मालक आदत बैल मैदान हिंगणे या ठिकाणी पळणार आहेत त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ हिंगणे यांना सहकार्य करा, जेणेकरून नोंद व्यवस्थित झाली. या दुसऱ्या दिवशी जरी मैदान सकाळी चालू करायचं म्हणलं तरी मैदानाला लवकर सुरुवात करता येईल. यात्रेचं मैदान आहे त्यामुळे रितसर पारदर्शक होणार आहे. बक्षीस क्लिअर दिली जाणार आहेत. कुठल्याही प्रकारे त्यांनी सांगितले 1 रुपया कोणाला कमी भेटणार नाही. बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही आता जाता? बैलगाडी मालकांनी बिनधास्तपणे म्हणजे प्रवेश घ्यावा. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. महत्वाचा विषय वशिल्याचा काही नाही. बरोबर, काय असेल ते रितसर होईल. नक्कीच बैलगाडी मालकांना लक्षात घ्या. आता यात्रा कमिटी गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं, या वर्षी दुसरं वर्ष म्हणजे दुसरं वर्ष या वर्षी संपन्न होतं दुसऱ्या वर्षातलं मैदान. पण आदत बैल मैदानच काय घेताय तुम्ही असं? इकडल्या भागात जरा आदत म्हणजे खोंडांचं प्रमाण जास्त आहे. बर, आणि ओपनला जास्त म्हणजे इकडे सोर्स नाही. बर बर म्हणून आम्ही ती आदत बैल जरा आपले. सल्ला घेऊनच निर्णय घ्या. नक्कीच मित्रांनो, आदतले कुठेतरी वेगळे व्यासपीठ म्हणतो आपण, किंवा आदत वासरांसाठी कुठेतरी एक चांगली बक्षिसाची रूपरेषा. ज्या मैदानामध्ये आता 1 लाख आहे, 71 आहे, 51 आहे, 41, 31, 21 आणि 11 म्हणजे असे 7 बक्षीस आहेत. चांगलं नियोजन आहे, फाटीची अडचण कुठलीच नाही. तर माझी विनंती राहील बैलगाडी मालकांना लवकरात लवकर आपण नोंद करून हिंगणे मैदानाची शोभा वाढवा ही विनंती करतो. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल जातचं आता बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जितकं होईल तेवढी त्यांनी नोंद करून घ्यावी. त्यांना कोणतीही इथं हानी होणार नाही. मैदान हे उत्तम दर्जाचं आहे, त्यामुळे त्यांच्या बैलांची कुठेही हानी होणार नाही. त्या सगळ्या गाडीवाल्यांची योग्य ती सोय म्हणजे त्यांच्या बैलांच्या पाण्यापासून ते त्यांच्याबरोबर येणारे गाडीवाले जी माणसं आहेत त्या सर्व माणसांना प्युरिफायरचं पाणी, ॲक्वाचं पाणी त्यांना इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. आणि बाकीचं म्हणायचं झालं तर सर्व नियम आणि अटी हे पाळून ही विनंती आहे बैलगाडी मालकांना सुद्धा की त्यांनीही नियम आणि अटी पाळाव्यात. कोणताही इथे म्हणजे भांडण वगैरे असं काय होईल असं त्यांनी वर्तणूक करू नये. 100% गावामध्ये निर्णय हा योग्य दिला जाईल आणि त्याच्याबरोबरच आपण पित्री लाईव्ह घेतलेला आहे, त्यामुळे त्यांना कुठेही असं म्हणजे प्रॉब्लेम तयार होईल असं कुठेही नाही आहे त्यामध्ये. नक्कीच त्यामुळे आहे ना त्यांना विनंती करतो तुम्ही एकदा या, बघा, तुमचं मैदान 100% व्यवस्थित होईल आणि तुम्हाला योग्य तोच निकाल दिला जाईल. नक्कीच. तर मित्रांनो जातचं आता माझी पुन्हा विनंती, यात्रा कमिटी ग्रामस्थांनी सांगितलं आपल्याला मैदान कसं होईल काय होईल. थोडा आता आपण म्हणत असाल अंधारात का, तर वडूज आणि सातेवाडी हिंगणे आणि सातेवाडी काय लांब नाही, परंतु मी सुद्धा बाहेर होतो. अचानक फोन आला कारण 4च दिवस राहिलेले मैदानला. आज 10 तारीख आहे, तर मुलाखत घेणं गरजेचं होतं की बैलगाडी मालकापर्यंत माहिती पण पोचली पाहिजे वेळेत. त्या अनुषंगानं आता थोडं लेट झाल्यामुळे आलो, परंतु मुलाखत या ठिकाणी आपण फाटी वगैरे दाखवलेली आहे आपल्याला. आणि जे काही यात्रा कमिटीचं ग्रामस्थांचं म्हणणं आपण ऐकलं तर ते अनुषंगानं आपण लवकरात लवकर नोंद करा आणि एक वेळ अवश्य 14 मेला हिंगणे या मैदानाला येऊन एकदा खेळा आणि मैदानात शोभा वाढवा. त्यांनी जर सांगितलं ॲक्वाचं पाणी या ठिकाणी जे प्रेक्षक असतील बैलगाडी मालक सगळ्यांसाठी असणार आहे. मुख्य जनावरांसाठी म्हणजे आपल्या बैलांसाठी सुद्धा पाण्याची सोय आहे. बक्षीस रितसर आहेत सगळी, कुठल्या प्रकारे पार्सलिटी ओळख वशिला काय नाही. फक्त आपण लवकर नोंद करा वेळेत आणि यात्रा कमिटी ग्रामस्थ
हिंगणे गावच्या मैदानाची शोभा वाढवा एवढं बोलताना दमतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं, जानूबाईच्या नावानं चांगलं.